मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहिरातीवरून पुन्हा एकदा राजकीय घमासान पाहायला मिळाला। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी फडणवीसांची जाहिरात दिली का असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला। तसंच 100 ते 200 कोटी जाहिरातींवर खर्च झाल्याचा आरोपही त्यांनी केला। त्यामुळे भाजप आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले। पाहुयात याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। मराठा आरक्षणाचा GR आला आणि त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही जाहिरात झळकली। छत्रपती शिवरायांना देवेंद्र फडणवीस फुलं अर्पण करतानाचा फोटो, मागे राजमुद्रा आणि फडकणाऱ्या भगव्या झेंड्यावर एकच शब्द, देवा भाऊ। वर्तमानपत्र, होर्डिंग्स, बॅनर, LED स्क्रीन सगळीकडे हीच जाहिरात। याच जाहिरातीवरून काल आरोप प्रत्यारोपांचा पहिला अंक होता आणि त्यानंतर आज दुसरा अंक X वर सादर झाला। एका मागोमाग एक पोस्ट टाकून आणि त्यानंतर पत्रकार परिषदा घेऊन रोहित पवारांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना थेट सवाल केला। 92 कोटी रुपयाचा हा महसूल हा बुडलेला आहे, त्यामुळे ह्या मेगा इंजिनिअरिंगवर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई अधिकाऱ्यांनी केली। मेगा इंजिनिअरिंगली भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा दिला आणि पैसा दिला म्हणून हे मेहरबान झाले आणि 92 कोटीवरनं किती रुपये ही पेनल्टी लावली मेगा इंजिनिअरिंगला? 17 लाख रुपयाची पेनल्टी। तर रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा। आता ते म्हणतात की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता। पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे, कुठलाही दंड माफ केला नाहीये। प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातनं जे मिळू पाहतात आहे। मला बावनकुळे साहेबांना एवढंच सांगायचं, बावनकुळे साहेब तुम्ही दिवसाला 4 कोटीची बातमी द्या, जाहिरात द्या, 400 कोटीची द्या, नाही तर 4000 कोटीची द्या, आम्हाला काही तिथं देणं घेणं नाही। आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की ही बेनामी जाहिरात का दिली गेली? मग कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी ही जाहिरात दिली आहे का? कुठल्या व्यावसायिकांनी ही जाहिरात दिली आहे का? मग कॉन्ट्रॅक्टर नाही तर व्यावसायिकाची ही जर जाहिरात असेल मग त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सरकारच्या माध्यमातून कुठली मदत दिली गेली होती का? मेगा इंजिनिअरिंग, आता मी पुरावा सुद्धा दिलेला आहे। मेगा इंजिनिअरिंग कोण? तर भाजपला सगळ्यात जास्त पैसा हा जो काही इलेक्शन बॉन्डच्या मदतीने दिला होता, जर कुठल्या कंपनी दिला होता तर मेगा इंजिनिअरिंग। मेगा इंजिनिअरिंगनी तहसीलदारली म्हणजे 2 तालुक्याचे तहसीलदार यांनी दोघांनी मिळून 90 कोटी रुपयाचा दंड लावला होता। खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही। थोडं जरा प्रगल्भपणाने वागलं पाहिजे। राजकीय वागताना किंवा आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय जी उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते अनेक प्रयत्न करतात आहे, त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे। अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे। आता रोहित पवारांनी गंभीर आरोप केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनीही रोहित पवारांना पुरावे देण्याचं आव्हान दिलं। बावनकुळेंचं हेच आव्हान स्वीकारत रोहित पवारांनी आपल्या जुन्या X पोस्टचा दाखला दिला। आमदार बबनराव लोणीकर यांनी 11 जुलै 2025ला विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला बावनकुळेंनी दिलेल्या उत्तराचा नमुनाच त्यांनी पोस्ट केला। म्हणजे बावनकुळे साहेब म्हणतात की मी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे। बावनकुळे साहेब, मी पुरावा देतोय तुम्हाला, सोशल मीडियातून तुम्हाला पुरावा दिलेला आहे। हा पुरावा तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं आहे। आता तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या निवृत्तीबद्दल तिथं बोलला। तुम्ही फार मोठे नेते आहात, तुम्ही निवृत्ती घ्यायची काय घ्यायची हा अधिकार मला नाही। प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातनं जे मिळू पाहतात आहे, अशा खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही। रोहित पवार यांनी बावनकुळेंवर आरोप करताना देवाभाऊंच्या जाहिरातीतला पैसा कोणी पुरवला असा प्रश्न विचारला। रोहित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका निर्णयाचा दाखला दिला।
शेगाव आणि पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचं काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीकडे होतं. कंपनीनं अवैधपणे मुरुम, वाळू आणि दगड चोरी केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणी महसूल मंत्री बावनकुळेंनी कंपनीचा 90 कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचा आरोप रोहित पवारांचा आहे. याच मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं जाहिरातींसाठी पैसे दिले का, असा सवाल रोहित पवारांनी विचारला. देवाभाऊंच्या जाहिरातींवरून सुरू झालेला मुद्दा थेट देशातली मोठी कंत्राटं असणाऱ्या कंपनीपर्यंत जाऊन पोहोचला. या जाहिरातीला पैसा भाजपनं पुरवला की शिंदेंच्या आणि अजितदादांच्या नेत्यांनी, की मग अशाच खरंच कुठल्या कंपन्यांनी, याचं उत्तर मिळवताना विरोधकांनी आरोपांचं सत्र सुरू केलं. पण खरंच जाहिरात कोणी दिली याचं उत्तर देताना आणि आरोपांना धुडकावून लावताना भाजपच्या नेत्यांची ही कसरत होतीये हे मात्र नक्की. यामिनी दळवीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.